रसिको नमस्कार. माझ्या काही श्रवणीय या चॅनेलवर आपलं स्वागत. यापूर्वीच्या माझ्या सगळ्याच व्हिडिओंना आपण अतिशय उत्तम प्रतिसाद दिलात. त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आपणा सर्वांसाठी आज आणखी एक सुंदर कथा घेऊन आले आहे. कथेचं शीर्षक आहे रंगारी आणि या सुंदर कथेच्या लेखिका आहेत अपर्णा देशपांडे. ऐकूया कथा रंगारी. अभिवाचन नेहा पुजारी. आज सकाळी सकाळी दुर्गाक्का रंगार गल्लीत आली होती. बाहेर तसं उजाडलं होतं. पाबल्याच्या कोंबड्याने बांग पण दिली होती, पण तिच्या पत्र्याच्या शेडमध्ये मात्र अजून अंधारच होता. दुर्गाक्काला दोराबजीकडच्या 40 पडद्यांना आज रंगवून द्यायचं होतं. तिचा लेक सूरज आणि सून कांता मागणं उशिरानं येणार होते. सूरजला एका कंपनीचं इंटरव्ह्यूचं पत्र आलं होतं आणि केवढे हरकले होते नवरा बायको. दुपारून इंटरव्ह्यूला जायचं होतं त्याला. मुलानं नोकरी करायला हरकत नव्हती अक्काची, पण आता ही मोठी ऑर्डर पूर्ण करायची तर मुलगा आणि सुनेशिवाय शक्य नव्हता अक्काला. एकदा का पडदा पिंपात टाकला की अक्काच्यानं काही तो उचलला जात नसे. पाण्यानं भिजून जड झालेल्या त्या कपड्याला पिंपातून बाहेर काढणं आता तिला जमायचं नाही. एकेकाळी 10-10 पिंप उपसणारी अक्का आपल्या या व्यवसायाशी प्रामाणिक राहत आपल्या फाटक्या उसवलेल्या नशिबाशी झुंजत होती. तसं म्हणायला 2 एकर शेत होतं तिचं, पण अजिबात उपजाऊ नव्हती ती जमीन. खरात काका वाहत असत तिचं शेत आणि बदल्यात पोतभर ज्वारी आणि गहू मिळत अक्काला. त्यामुळे हे रंगार गल्लीचं कामच अक्कासाठी जगण्याची किल्ली होती. रंगार गल्लीचे आता 2 भाग झाले होते. खालच्या अंगाला बडे शेठ लोक होते. त्यांच्याकडे मोठाल्या मशीन होत्या, पाण्याचे हौद, त्यावर पंप आणि कपडा वाळवण्यासाठी ड्रायर पण होते. त्यांचं काम पण मोठं होतं. मोठमोठ्या मिलचं काम त्यांच्याकडे जाई. वरच्या गल्लीत अनेक छोटे मोठे रंगारी होते. ओढण्या, शर्ट, फार फार तर पडदे, चादरी रंगवण्याचं काम इकडं वरच्या गल्लीत येई. अक्कानं कोनाड्यातल्या कृष्णाच्या मूर्तीला नमस्कार केला. एक झेंडूचं फूल वाहिलं. उदबत्तीचा एक तुकडा पेटवला आणि कामाला सुरुवात केली. अक्काला वाटायचं, हा सावळ्यासुद्धा एक रंगारीच तर आहे. आपल्या कुंचल्याच्या एका फटकाऱ्याने लोकाला रंकाचा राव बनवतो. आपल्याला पण तर पोटात पुरेल इतकं दिलंय की या रंगाऱ्यानं. त्याचं काम त्यानं केलंय. आपलं आपण प्रामाणिकपणे करावं झालं. काय दुर्गाक्का, एकटीच का? पोरगा सून कुठं आहे? किशन शेठने जाता जाता प्रश्न केला. त्याचा इंटरव्ह्यू का काय हाय ते आज येतीलच आता दोघं. हे काम उरकून उशिरानं तिकडं जाईल तो. मुलाच्या दिशेनं नजर लावून अक्का बोलली. तो कसला येतोय आता? हे तुझं पडद्याचं काम मला देऊन टाक ग दुर्गाक्का. एकटीचं काम नाही ग ते. उगाच ऑर्डर जाईल हातून. काय म्हणतेस? किशन सेठ काही चुकीचं बोलला नव्हता, पण त्याचं हे बोलणं जिव्हारी लागलं तिच्या. गोड बोलून तेवढ्यापुरतं तिनं टाळलं त्या सेठला. अंगात उसनं अवसान आणून तिनं सगळे पडदे गोळा केले. पिंपात पाणी ओतून नेहमीच्या मापाने लाल आणि पिवळा रंग 2 पिंपांमध्ये ओतला. खालून भट्टी पेटवली. तोपर्यंत बाहेर उजाडलं होतं. सूर्य आता बाहेर येऊन आपली ताकद दाखवायला लागला होता. सूर्याच्या पिवळसर प्रकाशात ती भट्टी आणखीनच उजळली होती. सूरज आणि त्याच्या बायकोची वाट बघत रटरट त्या रंगात पडदे बुडवून तिनं काठीनं दाबून धरले. 10 मिनिटं ढवळत ठेवल्यावर आता पिंपातून ते बाहेर काढायचे म्हणजे अक्काचा जीव गोळा झाला. अक्काचा इतक्या वर्षांचा अनुभव इथं कामी आला. अक्कानं सरळ भट्टी विझवून पिंप मोरीत आडवा केला. हात थोडासा भाजला, थोडा रंग वाया गेला, पण वजन पेळण्यापेक्षा हे सोयीचं होतं. एक एक करत सगळे पडदे तिनं पसरवून मोकळ्या जागेत वाळत घातले. घामाघूम झालेल्या अक्काने समाधानाचा श्वास घेत डबा उघडला. डब्यात भाकरी आणि भाजी आणली होती तिनं. सूर्य डोक्यावरून गेला तरी सूरज आणि सुनबाई आलेच नाहीत. तेली अळीतला बबन हातात एक ओढणीसारखं काहीतरी घेऊन आला. आक्का, ही ओढणी रंगवून देशील का?
थकलेल्या अक्कानं ओढणी हातात घेतली आणि पलीकडच्या घंगाळात टाकली. अक्काकडे बघून काय ते समजून म्हणाला, थकलीस ना माय, आता हे काम बंद कर अक्के. सूरजदादा आणि कांताबाईनी तर गेले मुंबईला, ते आता नाही येणार वापस. चमकून अक्का म्हणाली, मुंबईला गेले कधी? पण त्याचा इथंच जर इंटरव्ह्यू होता, मला न सांगता कसा गेला तो? वापस यायचं काय बोलला का? कायमचा गेला ना ग, सोबत भांडीकुंडी पण होती की, तुला कसं नाही माहीत? काहीसं आठवून अक्का ताडकन उठली. भांडी नेली म्हणजे? चल बबन्या, तुझ्या सायकलवर घरला घेऊन चल मला, चल लवकर. वाळत घातलेल्या पडद्याकडे बघ असं शेजारच्या शांतीला सांगून अक्का सायकलवर बसली. खोलीपाशी आल्यावर तिनं बघितलं, कुलूप कडीत फक्त अडकवलं होतं. म्हणजे घर तसंच टाकून गेले होते दोघं. कळशी, बादली, परात आणि काही भांडी गायब होती. तांदूळ आणि पिठही नेली होती दोघांनी. धपापत्या उराने अक्काने कोनाड्यातल्या मोठ्या डब्यामागं ठेवलेला आल्मीनचा डबा काढला. डबा रिकामा होता. जमवलेले 4 पैसे घेऊन पळाले होते दोघं. अक्का धपकन खाली बसली. फळीवर असलेल्या देवाच्या तसबिरीत एक बाळकृष्णाची चांदीची मूर्ती होती. तिच्या संसारातला एकमेव चांदीचा देव. तोही जागेवर नव्हता. विश्वाचा रंगारी सुद्धा धोका खातो, मग आपली काय मामलात, असं वाटलं तिला. पैसे आणि मूर्ती गेल्याचा धक्का नव्हता बसला अक्काला. दुःख होतं ते आपल्याच पोराने केलेल्या विश्वासघाताचं. मुलानं रंगारी काम करावं असा आग्रह कधीच नव्हता धरला अक्काने. उलट त्याला इतर कामाला प्रोत्साहनच देत होती ती. कधी भांडण नाही किंवा फार मोठा वादही झाला नव्हता. मग पोराने हे असं करावं याचं खूप वाईट वाटत होतं तिला. फक्त ही दोराबजीकडची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी आपली मदत करावी इतकंच तिनं मुलाला बोलून दाखवलं होतं. जास्त सरळ वागणं देखील चांगलं नाही, त्यामुळे कधी कधी माणसं वाकड्यात जातात, हेच खरं. असो, जे होईल ते बघू म्हणत निग्रहाने उठून पुन्हा पायी अंतर कापत ती रंगार गल्लीत पोहोचली. सुरेख पिवळ्या रंगात रंगून पडदे जणू तिचीच वाट बघत होते. शांती बिचारी राखण करत बसून होती तिथंच. शांत मनाने तिने वाळलेले पडदे गोळा केले. केशू परटाची बायको ठरल्याप्रमाणे आली तेव्हा तिच्या टेम्पोत ते सगळे पडदे कडक इस्त्री करण्यासाठी पाठवून अक्का घरी आली. माशाचं कालवण आणि भाकरी खाऊन अक्का बराच वेळ आढ्याकडे बघत पडून होती. एवढ्यात शेजारच्या वत्सलाची हाक आली. तशी लगबगीनं उठून अक्का तिच्याकडे गेली. अख्ख्या आळीमध्ये फक्त 4-5 लोकांकडेच टेलिफोन होता. असं बोलावणं आलं म्हणजे फोन असणार हे समजायचं. अक्काबाई, दोराबजी साहेबांना तुझे पडदे खूपच आवडले ग. उद्या तुला ऑफिसमध्ये भेटायला बोलावलंय त्यांनी. दोराबजींच्या ऑफिसमधून फोन आला तसं अक्काला आभाळ ठेंगणं झालं. तिनं कुणाच्याही मदतीशिवाय हे काम केलं होतं. इतकी मोठी ऑर्डर मिळाली आणि नेमका त्याच वेळेला सूरज निघून गेला होता. बोलून दाखवावं अशी माणसं आजूबाजूला नसतील तर आपलं यश देखील यश वाटत नाही. तसंच झालं होतं अक्काचं. दुसऱ्या दिवशी त्यातल्या त्यात बरं लुगडं नेसून अक्का दोराबजींच्या ऑफिसमध्ये गेली. त्यांचे मॅनेजर शंकरलाल तिला भेटले. अक्काबाई, तुमचं काम आवडलं साहेबांना. त्यांनी मुंबईत नवीन हॉटेल सुरू केलंय. त्या नव्या हॉटेलसाठी पडदे रंगवायचं पूर्ण काम तुम्हाला देऊ शकतो अक्का. पण तुमच्याकडे किती माणसं आहेत, किती मशीन आहेत ते सांगा. 500 पडदे आणि गाद्यांच्या चादरी रंगवून लागतील. बोला, इतकं मोठं काम झेपेल? पैसे तुम्ही सांगाल तसे देऊ. अक्काच्या डोळ्यात पाणी आलं. गेली 20 वर्ष आपण ज्या कामाची आस लावून बसलो होतो ते काम मिळालंय, पण नेमकं आज. चटकन भानावर येत अक्का म्हणाली, आव जरूर झेपेल का नाही, माझ्या हाताखाली माणसं आहेत, जागा आहे, बस ऑर्डर पक्की करा तुम्ही. हातात ॲडव्हान्स रकमेचा चेक घेऊन अक्का घरी आली. कितीतरी काळानंतर बँकेत पैसे आता जमा होणार होते. 7वीपर्यंत शिकलेली असल्यानं
बँकेचा व्यवहार जमायचा अक्काला. काही महिने लोटले. कांता आणि सूरजची काहीच खबर नव्हती. साधा फोन करून आईला कळवावं देखील वाटलं नाही मुलाला. आई जिवंत आहे का मेली हे देखील बघितलं नाही त्यानं. या विचारानं अक्का मनाशीच हसायची. 1.5 वर्षात परिस्थितीपुढे मान तुकवून सूरज आणि कांता रंगार गल्लीत वापस आले. मिळालेली नोकरी अप्रामाणिकपणाने गमावल्यानंतर सूरजला परत कुठंच दुसरी नोकरी मिळाली नाही. अत्यंत हाल होऊ लागले तशी आपल्या आईची आठवण आली त्यांना. पण आता अक्काचं ना पूर्वीचं घर तिथं होतं, ना रंगार गल्लीतली पत्र्याची टपरी तिथं होती. आपल्या छोट्याशा वातानुकूलित ऑफिसमध्ये अक्का निवांत हिशोब करत बसली होती. बबन आणि शांती तिचे स्वीय सहकारी होते. स्वतःचं खोपटं आणि शेतजमीन दोराबजीलाच विकून अक्कानं आपलं स्वप्न पूर्ण केलं होतं. आता अक्काकडे ही मोठी जागा, मोठ्या मशीन्स होत्या. आजूबाजूच्या हॉटेल्स, कंपन्यांची कामं अक्काला मिळू लागली होती. बबनने कांता आणि सूरज आल्याची खबर दिली. दोघांना त्या अवस्थेत बघून अक्का अगदी आतून हलली. अत्यंत दरिद्री अवस्थेत आपल्या चरणाशी लीन झालेल्या मुलाकडे बघून अक्काचं आईचं मन कळवळलं. पण लगेच तिच्यातला यशस्वी व्यावसायिक जागा झाला. इथं मागच्या खोलीत बिराट थाटायचं आणि माझ्या कारखान्यात सकाळी 9 ते संध्याकाळी 4 काम करायचं. बबन, याला 800 रुपये ॲडव्हान्स दे. थोडंफार सामान आणतील. आणि हो सूरज, माझं सगळं चोरून नेलं सामान तुम्ही विकून खाल्लंच असणार, पण माझ्या रंगाऱ्याची म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती मला वापस हवी. त्यासाठी थोडे थोडे पैसे दर महिन्याला गाठीला टाकत जा, काय घाई नाही. अविश्वासाने आपल्या आईकडे बघत सूरज आणि कांता मान खाली घालून बाहेर पडले. अक्काने तिच्या ऑफिसमधल्या संगमरवरी कृष्णाच्या मूर्तीला म्हणजेच आपल्या रंगाऱ्याला भरल्या डोळ्याने नमस्कार केला. रंगारी, अपर्णा देशपांडे यांची ही सुंदर कथा. अक्काचा मुलगा आणि सून अक्काशी अतिशय चुकीचं वागले, पण त्यांनी जेव्हा माफी मागितली तेव्हा अक्काने त्यांना जरूर माफ केलं. पण आंधळेपणाने न वागता व्यावहारिक शहाणपण दाखवून तिनं योग्य निर्णय घेतला. मुलाला सुनेला त्यांच्या चुकीसाठी माफ तर केलंच, पण पुढचं आयुष्य सुधारण्यासाठी देखील तिनं त्यांना संधी देऊ केली. कोणतंही संकट आलं तरी डोळसपणाने, हुशारीने, धाडसाने निर्णय घेणाऱ्या अक्काची ही कथा रसिको आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आपल्या कमेंट करण्यामुळे, लाईक करण्यामुळे उत्तम कंटेंट सादर करण्यासाठी मला उत्साह वाटत राहतो. कथा आवडली तर मित्रपरिवारात शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशा सुंदर विचार देणाऱ्या कथा, लेख, कविता ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.